नमस्कार, आशा जेमी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण अगदी गावरान पद्धतीने पालकची आमटी किंवा गरगटा म्हणतात त्याला, ती बनवणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने आणि याची चव खूप खूप जबरदस्त आहे. आणि माझ्या चॅनलवरती अगदी साध्या सोप्या पद्धतीने चविष्ट रेसिपीज कशा बनवायच्या हे सांगितलं जातं. त्यामुळे जर रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पाहूया आपण पालकचा गरगट्टा अगदी गावरान पद्धतीने कसा बनवायचा. तर सर्वप्रथम मी कढईमध्ये एक जुडी पालकची घेतलेली आहे आणि ती स्वच्छ निवडून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि नंतर ती एका भांड्यामध्ये घेऊन त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचं आहे. साधारणतः हा पालक थोडंसं गरम झालं की त्या पाण्यामध्ये व्यवस्थित बसला जातो. एक ग्लास ते दीड ग्लास या पालकमध्ये पाणी आपण ॲड करून घ्यायचं आहे आणि साधारणतः अर्धी वाटी होईल इतकं मी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत. आपण पालक शिजवताना जर शेंगदाणे याच्यामध्ये शिजवून घेतले तर खरंच सांगते टेस्ट अगदी जबरदस्त लागते. आता हे आपण थोडंसं एक 5च मिनिटं उकळून घ्यायचं आहे. खूप वेळ हे शिजवून घ्यायचं नाही पालक, म्हणजे याचा जो कलर आहे हिरवागार असा तो कलर आहे असा ह्याच्यामध्ये राहतो. तुम्ही पाहू शकत असालच, मी जी सुरुवातीला व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये पालकचा कलर अगदी हिरवागार आहे. तर त्याच्यासाठी मी फक्त 5च मिनिटं हा पालक थोडासा सॉफ्ट करून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता ग्लास ते दीड ग्लास त्याच्यामध्ये पाणी ॲड करून घेतलेलं आहे, शेंगदाणे टाकलेले आहेत आणि पालक ही ह्याच्यामध्ये आपण उकळून घ्यायचं आहे. पालक आपला एक 5 मिनिटं शिजत आहे तोपर्यंत आपण त्याच्या वाटणाची तयारी करूया. तर त्याच्यासाठी मी 10-15 लसूणच्या पाकळ्या, 5 ते 7 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर. आता हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता याचं मी छान वाटण बनवून घेतलेलं आहे. आपला पालकही इकडे छान शिजलेला आहे. फक्त 5च मिनिटं हे शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे याचा कलर आहे असा राहील. आता हा पालक आपण थोडंसं थंड पाण्याने धुवून घ्यायचा आणि त्याचं जे पाणी आहे ते तसंच त्याच्या ग्लासमध्ये ठेवून द्यायचं आणि याला थोडंसं थंड पाण्याने आपण धुवून घ्यायचं, कारण मिक्सरमध्ये टाकून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. नसेल तर थोडा वेळ तुम्ही थांबा, ते पालक पूर्ण थंड होऊ द्या आणि मग पुन्हा मिक्सरला तुम्ही फिरवून घ्या. त्याच्यावर थोडंसं थंड पाणी ॲड करून घेतलं आहे आणि हे आता आपण मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे. हे तुम्ही पाहू शकता, मिक्सरला मी हे पूर्ण बारीक करून घेतलेलं आहे, शेंगदाणे आणि पालक. आता आपण पालकची ग्रेव्ही पण बनवून घेतलेली आहे. आता याला फोडणी देऊया आपण. आता फोडणी देत असताना आपण कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं आहे आणि पालकची भाजी बनवताना जिरे, मोहरी आणि लसूणची फोडणी गरम गरम तेलामध्येच करून घ्यायची, तरच त्या फोडणीचा फ्लेवर भाजीला छान उतरेल. आता तेल छान आपण गरम करून घेतलेलं आहे. मोहरी टाकताच तडतडली आहे आणि जिराही छान फुललेला आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने याला फोडणी द्यायची आहे. आता याच्याच मध्ये मी लसूणचे थोडेसे छोटे छोटे तुकडे करून याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि तो खरपूस होईपर्यंत आपण छान या तेलावरती परतून घ्यायचा आहे. ह्या 3 पदार्थामुळे आपल्या भाजीला एवढा खमंग फ्लेवर येतो ना, ते तुम्ही करून पाहिल्याशिवाय तर तुम्हाला समजणार नाहीये. त्यामुळे तुम्ही करून नक्की पहा आणि रेसिपी कशा वाटतात हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता आपण जिरे, मोहरी आणि लसूणची फोडणी दिली, त्यानंतर जे हिरवं वाटण आपण मिरचीचं बनवलं होतं तेही याच्यामध्ये ॲड करून घेऊया आणि तेही 1 मिनिटभर आपण मीडियम फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे. हे अस्सल गावरान पद्धत आहे पालकचा गरगटा बनवण्याची. आमच्या गावाकडे याच पद्धतीने हा पालकचा गरगट्टा बनवला जातो. तुमच्याकडे कसा बनवला जातो हेही सांगायला विसरू नका. आता हे छान आपण मिनिटभर परतून घ्यायचं आहे. आता हा मसाला आपण छान परतून घेतलेला आहे. आता जे आपण पालकची ग्रेव्ही बनवली होती ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे.
आणि याच्यामध्ये लागेल तेवढं तुम्ही पाणी ॲड करून घ्यायचं आहे। आणि सर्वात शेवटी याच्यामध्ये मी मटकीची डाळ टाकून घेणार आहे। साधारणतः अर्धी वाटी होईल इतकी मटकीची डाळ याला पुरेशी आहे। आणि चवीपुरतं मीठ आपण याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। झालं, आपली छान अशी गरगट्टा भाजी तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला कलरही खूपच सुरेख आलेला आहे। तर मी जे सुरुवातीला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने जर तुम्ही पालक छान शिजवून घेतला तर तुमच्याही भाजीला असाच छान कलर येईल। चला तर मग भेटूया।